हाय, कशा आहात? मस्त मजेत ना? वाजलेले आहेत संध्याकाळचे 8:30 वाजलेले आहेत. आज आहे संकट चतुर्दशी. सगळ्यांना संकट चतुर्दशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असंच म्हणावं लागेल. गणपती बाप्पा स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. स्वयंपाक म्हणाल तर ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झालेला आहे. एकमेव संकष्टी आहे असं काय म्हणतात, रिजनेबल कारण असतं. ज्यावेळेस आम्ही पापड वगैरे भाजतो नाही तर इतर वेळेस कोण खात पण नाही. पण आता बघूया, पापड जेवढे भाजायचे राहिलेले आहेत ते म्हणजे जेवायला बसल्या पटकन इकडं जेवायला बसली की इकडं भाजता येतात, म्हणून पापड तेवढे भाजायचे राहिलेले आहेत ते तेवढं ठेवलेलं आहे. बाकी सगळा स्वयंपाक झालेला आहे. आज मेनूमध्ये काय आहे तर छोलेची भाजी केलेली आहे, वरण भात एवढंच केलेलं आहे आणि चपाती. संकष्टीला ऑब्विसली चपाती लागते. सकाळी भाकरी केल्या होत्या, नाहीतर रोज संध्याकाळच्या आमच्याकडे भाकरी असतात. संकष्ट असल्यामुळे संध्याकाळच्या चपाती कराव्या लागलेल्या आहेत. असं असं आहे सगळाच रुटीन संकष्टी असल्यामुळं. बाकी आज तुम्हाला मी काय म्हणतात, डेलीचं जे रुटीन असतं किंवा आदिराज बाकीचं जे स्वयंपाकाचं काय काय मी टाकत असते ते आज न दाखवता तुम्हाला मी आज वेगळं काहीतरी दाखवणार आहे. लहान मुलांना काय म्हणतात, कुठेतरी बाहेर घेऊन जायचं, आदिराजला कुठेतरी बाहेर घेऊन जायचं म्हणलं ना, सोबत काय काय कॅरी करावं लागतं ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. सुरुवात काय म्हणतात आदिराजच्या आपण बाकीच्या गोष्टींपासून करूया, ज्या मला कुठेही जाऊ दे, एनी टाईम कुठेही जाऊ दे, हे सगळं मला सोबत घेऊन जावं लागतं. कारण कधी कुठली गोष्ट उपयोगी पडते हे सांगता येत नाही. आणि हे सगळं काय म्हणतात, मोठ्या बहिणींकडून शिकलेलो आहोत. त्यांनीच हे सांगितलं की असं असं करावं लागतं पुढे जाऊन. सगळं लहान मुलांना किंवा बाळ सोबत असल्यावरती हे सगळं करावं लागतं. सो चला, आज तेच तुमच्याशी मी शेअर करणार आहे. सुरुवात करूया. हा आहे हैदराबादचा टॉवेल. कधी तर आम्ही पावसात भिजलो, समजा आता पावसाचे दिवस सुरू आहेत, कधी तर पावसात वगैरे भिजलो तर आपल्याकडे जवळ असावा म्हणून हाही कॅरी करावा लागणार आहे. ऋतुमानाच्या नुसार बदलता येतं सोडा. कधी थंडी असली तर मग स्वेटर कॅरी करावं लागतं, किंवा मग गरमी असेल तर मग तरी पण लागतं सोडा. गरमी असली की टॉवेल हा लागतोच. सो म्हणून टॉवेल एक आहे, तो आदिराजचा आहे. आदिराज झाला तेव्हा आदिराजच्या माऊने त्याला घेऊन दिला होता हा टॉवेल. सो एक टॉवेल एक कॅरी करावा लागतो. त्यानंतर ना हा आहे आदिराजचा थर्मास, ज्यात त्याला गरम पाणी भरून आम्ही घेऊन जातो. कुठलाही ऋतू असू दे सोडा, पण आदिराजचं पाणी आदिराजच्या सोबत असतं. हा आहे थर्मास, आता आदिराज बाबूचं पाणी असतं. पाणी आणि हा ग्लास काय म्हणतात, हे दोन्ही आमच्या सोबत असतं. कुठेही आम्ही गेलो, बाजारात साधं गेलो तरी आमच्या सोबत असतं. कारण लहान मुलांना कसं सांगतात ना, कधी पण उचकी लागते, तहान लागते किंवा रडायला लागतात, इरिटेट होतात, तेव्हा एखाद्या वेळेस पाणी जरी दिलं तरी शांत होतात. सो हा ग्लास मम्मीने मला दिलेला आहे आदिरासाठी, स्पेशली आदिरासाठी दिलेला आहे. का तर बाळाला सोबत कॅरी करतात हा ग्लास पण घेऊन जात जा, जेणेकरून आदिराजला यातून पाणी पाजता येईल. म्हणून ही बॉटल आणि हे काय म्हणतात हा ग्लास, हे दोन्ही आमच्या सोबत असतं. त्यानंतर हा या आदिराज बाबूचा खाऊचा डबा. ह्याच्यात मग कुठं जायचं असलं तर 3-4 तासासाठी, फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला सांगायचं झालं तर आम्ही चिपळूणला गेलो होतो तेव्हा आदिराजला मी ह्यातून शिरा करून घेतला होता. कारण लांबचा प्रवास होता, 5-6 तासाचा प्रवास होता. मग एवढा वेळ तो काय करणार, मध्येच रडायला लागला तर काय करायचं, म्हणून ह्यातनं आदिराजला मी शिरा करून घेतला होता. बाकी त्याचं खायचं काय असेल तर ह्या डब्यात असतं ते. हा डबा त्याला खाऊचा आहे, खाऊ घेऊन जातो ह्या डब्यातून त्याला. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे, सगळ्यांना माहीत आहे, ते म्हणजे डायपर. सगळीकडे आम्हाला हे कॅरी करावं लागतं. इथून जरी घरातून घालून गेलं तरी पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ नये. एखाद्या दिवशी सू झाले तर काय करायचं, मध्ये चेंज करावं लागतं किंवा डायपर भरलं तर काय करायचं, म्हणून हे डायपर एकाला 2 कॅरी करावे लागतात. हे नेहमी म्हणजे जरी नसलं तरी माझ्या बॅगेत हे असतातच. एखाद्या वेळेस संपले तर काय करायचं, म्हणून हे बॅगेत 2 ठेवलेलेच असतात. नेहमी डायपर असतात बॅगेत माझ्या. त्याच्यानंतरनं सॉक्स तर ऑलमोस्ट आम्ही घरी जाताना घातलेलेच असतात, पण तरी पण एक सोबत जोड असावा, भिजलं तर काय करायचं म्हणून हे सॉक्स. त्याच्यानंतर तुझं रुमाल, काहीतरी खायला वगैरे दिलं तर तोंड वगैरे पुसता येईल म्हणून रुमाल. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आदिराजचे 2 ड्रेस घ्यावे लागतात. मला कुठेही जाऊ दे मी, आदिराजचे 2 ड्रेस सोबत मला घ्यावेच लागतात. आत्ताच तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलं तेच परत सांगते. चिपळूणला आम्ही जेव्हा लग्नाला गेलो होतो ना, त्याला मी छान मस्त अशी जीन्स पॅन्ट वगैरे शर्ट वगैरे घातलेला. पण थोड्या वेळाने काय झालं, तो त्यात इरिटेट व्हायला लागला. त्याला ते नको नको व्हायला लागलं, कारण त्याला सवय नव्हती एवढ्या वेळ म्हणजे त्या ह्याच्यात राहायची कॉस्ट्यूममध्ये. सो त्यानं काय केलं, थोड्या वेळाने आम्ही त्याचं चेंज केलं आणि ह्यातलाच एक मी ड्रेस, त्याला हा ड्रेस मी त्याला थोड्या वेळाने घातला होता. आणि प्रॉब्लेम असा होतो की लहान मुलांना कसं त्रास होतो किंवा काय झालं, उलटी पिलटी झाली तर काय करायचं, आपण आहे असं ठेवू शकत नाही. मध्येच व्हिडिओ काय म्हणतात पुश केला.
आदिराजला त्याचे फ्रेंड्स बोलवायला आले होते, पण आदिराज घरात नाही आहे. त्याचे पप्पा आत्ताच आलेले आहेत, आदिराजला घेऊन बाहेर गेलेले आहेत फिरायला. तो चला व्हिडिओ आपण परत कंटिन्यू करूया पुढं. या आदिराजचे 2 ड्रेस इथनं आपण काय करूया कंटिन्यू परत. हे 2 ड्रेस घेऊन जावे लागतात, म्हणजे आदिराजने मध्येच उलटी फिलटी केला तर काय करायचं. ड्रेस एखाद्या वेळेस खाणं पिणं झालं किंवा काहीतरी पिलं, पाणी वगैरे पिलं, ड्रेस परत भिजतो, खराब होतो, म्हणून 2 ड्रेस कॅरी करावे लागतात. एवढं सगळं सामान जे आहे आदिराजचं मला सोबत कॅरी करावे लागतात. आणि ह्या बॅगेत सगळं आमचं ऑलरेडी माझ्या बॅगेत बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवते मी ठेवलेले आधीचे. एक सॉक्सचा जोड आहे, एक डायपर आहे, असं सगळं सोबत आदिराज सोबत असलं की हे सगळं कॅरी करावं लागतं. कारण लहान मुलांचं कसं काय सांगता येत नाही, कुठे काय होईल किंवा कुठे त्यांना कशाचं गरज पडेल हे काहीच सांगता येत नाही. ह्यात काय राहिलेलं आहे काय अजून मी विसरायला लागले, मला आठवणच झालंय मी अजून काय घ्यायचं राहिलं होतं ह्याच्यात ते. हां, अजून ह्याच्यात एक राहिलेलं आहे ते तुम्हाला दाखवते मी. ते म्हणजे वाईप्स. हे पण आम्हाला कॅरी करावं लागतं सोबत. वाईप्स कशासाठी लागतात, एखाद्या वेळेस खाणं पिणं काय तर बाहेरचं चॉकलेट वगैरे खाल्ला किंवा दुसरं काय तर खाल्लं तर हात चिकट होतात. सो मग काय म्हणतात, ह्याने वाईप्सने जरी पुसलं तरी हे चालतं, म्हणून हे वाईप्ससुद्धा कॅरी करावे लागतात. हां, हे वाईप जे होते ते आम्ही काय म्हणतात ह्याच्या फ्लिपकार्टवरनं मागवले होते. सेट भेटला होता 3 ह्याचा. त्यातलं आता हे शेवटचं राहिलेलं आहे, बाकी सगळं संपलेलं आहे. हे असं सगळं सोबत कॅरी करावं लागतं आदिराज असताना. आणि हे काय म्हणतात, हे सगळं मम्मी असू दे किंवा बहीण असू दे, इकडचा आत्या असू देत किंवा पलीकडच्या आत्या असू दे, सगळ्यांनी आधी सांगितलेलं की लहान मूल सोबत असलं की हे सगळं कॅरी करावं लागतं आपल्याला. आपल्याला आधी तर काय माहीत नव्हतं, पण काय म्हणतात पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही तशी परिस्थिती आहे. एखादं बाळ झालं की मग सगळं आपोआप समजतं की हे सगळं कसं काय हँडल करायचं. ऐक आदिराजचं खाणं पिणं म्हणलं मला लय टेन्शन येते. आता कधी नाही ते आज वरण भात खाऊन गेलेला आहे आदिराज बाबू. ते एक भारी वाटतं, कधीच खात नाही तो वरण भात, म्हणजे त्याला काय ॲलर्जी असल्यागतच आहे. वरण भात तेवढं त्या पोराला अजिबात आवडत नाही, पण आज कसं काय खाल्लाय काय माहीत नाही आहे. सो चला एवढं सगळं आदिराज बाबूचं घेऊन जायचं म्हणल्यावरती ही बॅग थोडी छोटीच आहे. अजून एक ह्याच्यापेक्षा मोठी बॅग आहे, त्यातनं पण घेऊन जायचं. असं ऋतुमानानुसार सगळं बदलतं थोडा. कधी कधी स्वेटर पण त्यांना आमचं घेऊन जावं लागतं. आता तर पप्पा त्याची मग रेनकोट आणे, आता पाऊस आहे रेनकोट आणे आदिराजला. ठीक आहे, मला आता तेवढंच राहिलेलं आहे, रेनकोट तेवढं आणायचं राहिलेलं आहे आदिराज बाबूला. हां ग चला. अजून माझं काय म्हणतात, आदिराज बाबूला बघते आता कुठे बाहेर गेलाय. त्याच्या पप्पांना काय तर आत्ताच आलेतले त्रास येईल आल्या परत लगेच. व्हिडिओचा एंड मी इथंच करते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना स्वामी महाराज गणपती बाप्पा मोठमोठे आशीर्वाद देऊ, सगळ्यांच्या मनातली इच्छा पूर्ण करू हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.